सद्गुरू भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था 2000 साली स्थापन करण्यात आली। सुरुवातीला अगदी 1-2 विद्यार्थी या शाळेत होते। नंतर 2003 सालापासून हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला लागली। आज जवळपास 1500 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत। आमच्या शाळेच्या संस्थापिका आदरणीय सौ भारती चौधरी मॅडम यांच्याकडून एक गोष्ट मात्र नक्की शिकायला मिळेल, ते म्हणजे सोच पर ही सब निर्भर करता है। अगर मान लिया तो हार है और ठान लिया तो जीत है। इसीलिए हमने तो ठान लिया है भाई कि जीत हासिल करके ही रहेंगे और बहुत सी चीज़ों में हमें सफलता मिल ही चुकी है और आगे भी मिलते रहेगी। ऐसा उनसे हमने ये बात मी मात्र एक गोष्ट नक्की या संस्थेतून शिकलेलं आहे की म्हणजे एकच की मुश्किलें और बढ़ा दीजिए मेरी, मैं आगे बढ़ता रहूँगा। मुश्किलें और बढ़ा दीजिए मेरी, मैं आगे बढ़ता रहूँगा। मुझे हार की परवाह नहीं, मैंने तो जीत ठान ली है, इसलिए जीत के लिए जी जान से लड़ता रहूँगा। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव स्वाती भरतपुरी। मी 2016 पासून या शिक्षक संस्थेशी जॉईन आहे। आमच्या शाळेत विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक म्हणजे सर्वांगीण विकास व्हावा यावर भर दिला जातो। तसेच ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये मुलं सहभागी होतात आणि पारितोषिकसुद्धा पटकावून आणतात। तसेच मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी कलादानही रोपण करण्यात आले। तसेच आमच्या शाळेच्या संस्थापिका सौ भारती चौधरी मॅडम यांच्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे की शब्दांशी भांडण करतात की मॅम नेहमी मुलांचा विकास व्हावा यासाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात। तसेच आपल्या विद्यार्थ्यांना आपली भारतीय संस्कृती कळावी यासाठी शाळेमध्ये हनुमान चालीसा, गणपती स्तोत्र याचे पठण केले जाते। नमस्कार, माझं नाव मृणालिनी सचिन पुरमरट्टे। गेल्या जवळपास 10 वर्ष झाले मी या संस्थेशी जोडलेली आहे। त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर सौरभ चौधरी सर आहेत, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने थॅलेसेमियाग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। त्यानंतर शाळेतील जे काही शिक्षक आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने रेल्वे स्टेशन तसेच गोरगरीब वस्तीवरील जे काही गरीब लोक आहेत, निराधार आणि गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी अन्नदान, कपडे दान याचं वाटप केलं जातं। त्यानंतर दरवर्षी दिवाळीला आदिवासी पाड्यांवर जाऊन आपल्या संस्थेतर्फे त्यांना कपडे, फराळ तसेच जे काही जीवनोपयोगी साहित्य आहे यांचं वाटप केलं जातं। आणि विशेष म्हणजे हे सगळे कामं करत असताना आमच्या शाळेच्या मुलांना देखील त्यात सहभागी करून घेतलं जातं, जेणेकरून मुलांमध्ये पण सामाजिक संवेदनेची जागृती होईल आणि आमच्या शाळेतून ही जी पिढी घडणार आहे हे फक्त शैक्षणिकदृष्ट्या हुशार होणार नाही तर ते एक सुजाण नागरिक म्हणून इथून बाहेर पडतील यासाठी आम्ही सगळे उपक्रम राबवत असतो। नमस्कार, मी आशिष जगतसिंह पाटील, बालविश्व प्राथमिक शाळा व बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून मी कार्यरत आहे। गेल्या 2002 साली आमच्या संस्थापिका सौ भारती चौधरी मॅडम यांनी ही रोप लावलेला आहे आणि या रोपाचा आता कुठेतरी एक वटवृक्ष व्हायला सुरुवात झालेली आहे। आमच्या शाळेमधील विद्यार्थी योगासनामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेला मानराज नावाचा एक विद्यार्थी आहे, मानराज चौधरी। तो आजही राष्ट्रीय स्तरावरती योगासनाचा कार्यक्रम करतोय। त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना एवढं उपयुक्ततेने शिक्षण देतोय की तो विद्यार्थी भविष्यामध्ये आपल्या भारत देशाचं नागरिकत्व करू शकतो आणि कोणत्याही स्थितीमध्ये तो लढा देऊ शकतो एवढं शिक्षण आम्ही दिलेलं आहे। आमच्या शाळेमध्ये आम्ही 1ली ते 10वी सेमी माध्यम तसेच नर्सरीपासून ते 10वीपर्यंत इंग्रजी व सेमी माध्यम यासोबतच आम्ही रिनल प्री प्राइमरी स्कूल जी आमच्या जळगाव जिल्ह्यातली पहिली स्कूल आहे
जी शासन मान्यामध्ये आम्हाला कार्यरत मिळालेली आहे आणि याचं खरंच श्रेय आम्ही भारती चौधरी मॅडमांना जातो आहे. आणि भारती चौधरी मॅडमांनी आमच्यासाठी जे केलं आहे ते खरंच खूप कमी आहे. कारण विद्यार्थ्यांसाठी अशी ही पहिली शाळा आहे की जी मॅडम मनापासून घेतात आणि करतात. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक वर्ग. आमचा इंग्लिश मिडियमचा शिक्षक आणि सेमी माध्यमाचा शिक्षक तळीमळीने विद्यार्थ्यांसाठी पोहोचतो, तळागाळापर्यंत पोहोचतो. आम्ही विद्यार्थ्यांसाठी कॅम्प लावतो. त्या कॅम्पमध्ये विद्यार्थी त्याच्या काही चुका असतील किंवा त्याचे काही प्रॉब्लेम असतील ते प्रत्येक शिक्षक समजून घेतो आणि त्याचा उपाय आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचं निवारण आमच्या भारती चौधरी मॅडम व संदीप सर करतात. खरंच खूप बरं वाटलं की मला या शाळेमध्ये सेवा करण्याचा चान्स मिळाला आणि अभिमानही वाटतो की आम्ही या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं संगोपन करतोय. थँक्यू. सद्गुरू भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूल आणि बालविश्व प्राथमिक शाळा अशा आमच्या 2 स्कूल आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप चौधरी सर आहेत. संस्कार आणि संस्कृती या दोघी गोष्टी जपून त्याचबरोबर पुस्तकी ज्ञान देण्याचं पूर्ण कार्य जे आहे ते बालविश्व स्कूल करत आहेत. पूर्ण प्रगल्भ असं विचारवंत घेऊन ही शाळा डेव्हलप होते आहे. याच्यामध्ये जे शिक्षक लोक आहेत ते पूर्ण क्वालिफाईड असून म्हणजे शिक्षक अध्यापिकाची परीक्षा असते ती उत्तीर्ण असून सगळेजण पुस्तकी ज्ञानाबरोबरच कृतीयुक्त शिक्षण हे विद्यार्थ्यांना देत आहेत. जर सुरक्षिततेचा विचार करायचा झाला तर शाळेमध्ये टीचर्स तर मेहनत घेतच आहेत, परंतु त्याबरोबर कोऑर्डिनेटरसुद्धा मेहनत घेत आहेत, सुपरवायझर आहेत की जेणेकरून सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं जाईल. त्यांनासुद्धा अपॉइंटमेंट केलेलं आहे. गेटवर सिक्युरिटी गार्ड आहे की जेणेकरून प्रत्येकाचं ओळखपत्र दाखवूनच शाळेमधनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना जो येईल त्या व्यक्तीला एंट्री दिली जाते. आणि वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये घेतले जातात. जसं वेगवेगळ्या फील्ड्सला व्हिजिट देणं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीजला. आता सध्या आपल्या न्यूजपेपरसुद्धा घरामध्ये येतो, तर पेपर कसा तयार केला जातो किंवा कसा प्रिंट होतो इथपासून शिक्षण मुलांना बघायला मिळतं आणि त्याच्यातून त्यांना नक्कीच जीवनामध्ये एक नवीन काहीतरी शिकायला मिळेल. त्याच्यानंतर त्या मुलांचं विज्ञानाचा दृष्टिकोन वाढण्यासाठी त्यांच्याकडनं वेगवेगळे प्रयोगात्मक शिक्षण हे करून घेतलं जातं. पुस्तकी वाचन वाढण्यासाठी मुलांना वेगवेगळं लायब्ररी तर आहेच, पण वेगवेगळे पुस्तक देऊन त्याच्यानंतर त्यांची एक एक्झाम घेतली जाते की त्याच्यामध्ये मुलांनी कितपत वाचन केलेलं आहे, म्हणजेच त्याचं सामान्य ज्ञानही वाढतं आणि विचारांची पण प्रगल्भता वाढते वाचनामुळे. आणि मुलांनी कितपत पुस्तक वाचलं आहे किंवा त्यांना किती त्या पुस्तकातील ज्ञान अवलोकन झालेलं आहे याचासुद्धा विचार त्याच्यातनं आपल्याला समजतो. त्याच्यानंतर एक पालक सभा म्हणून आयोजित केली जाते दर महिन्याला की वेगवेगळे पालकांचे जे प्रश्न असतात ते या सभेमध्ये जर आपल्या मॅनेजमेंट समोर आले किंवा प्रिन्सिपल समोर आले तर त्याचे प्रश्न सोडवले जातात. त्या मुद्द्यांवर नक्कीच विचार केला जातो आणि पूर्णपणे ते प्रश्नांची उत्तरं पालकांना समाधानकारक अशी दिले जातात. तर असा हा बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूलचा परिवार जमलेला आहे की याच्यामध्ये नुसते शिक्षकच नसून मॅनेजमेंट, शिक्षक आणि पालक या तिघांच्या कृतीमधनं जे मुलांच्या दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं डेव्हलप होईल, स्वतः तो विद्यार्थी डेव्हलप होईल अशी ही काळजी घेतली जाते.